जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल। माऊली रामकृष्ण हरी। मी श्रद्धा शिर्के। पुढारी न्यूजच्या आषाढी वारी स्पेशल या आपल्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी, आषाढी वारीचा सोहळा आणि परंपरा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे। आषाढी वारी हा महाराष्ट्रामधील वारकरी संप्रदायाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा धार्मिक उत्सव आहे। प्रत्येक वारकरी आपल्या विठुरायाची एक झलक आपल्याला पाहता यावी, आपल्या सावळ्या विठुरायाला डोळे भरून पाहता यावं, यासाठी अनेक वारकरी बरेच दिवस चालत पंढरीच्या वारीला जातात। आणि या वारीचं मुख्य आकर्षण म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधील विविध संतांच्या पालख्या। याच वारकऱ्यांचा प्रवास आणि वारीमधला सोहळा घेऊन आपल्या सगळ्यांचं लाडकं पुढारी न्यूज घेऊन आलाय हा विशेष कार्यक्रम। आणि त्यामुळे अगदी घर बसल्या याची देही याची डोळा आपण ही वारी अनुभवू शकणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात वारी पंढरीची। जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल। मंडळी, नीरा नदीकाठी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं नीरा स्नान संपन्न झालं आणि यावेळी लाखो वारकऱ्यांचा मेळा नीरा स्नानासाठी उपस्थित होता। कपाळी बुक्का, गंध, खांद्यावर भगव्या पताका उंचावत टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये आणि विठुरायाच्या नामघोषामध्ये संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला। यावेळी माऊलींच्या पादुकांची एक झलक पाहण्यासाठी हजारो वारकरी नीराकाठी दाखल झाले होते। माऊलींच्या पालखीचा लोणंद इथं मुक्काम असणार आहे। साताऱ्यामधील नीरा नदीकाठी वारकऱ्यांचा मेळा आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे नीरा स्नान संपन्न झालेलं आहे। नीरा नदीमध्ये स्नान करण्यासाठी या वारकऱ्यांची एकच गर्दी सुद्धा पाहायला मिळते। नीरा नदीकाठची ही दृश्य आपण पाहतोय। हा वारकऱ्यांचा जमलेला मेळा, वारकऱ्यांची एकच गर्दी या नीरा नदीमध्ये स्नान करण्यासाठी। माऊलींच्या पादुकांचं नीरा स्नान यावेळी संपन्न झालंय। आणि आपल्या खास कोल्हापुरी अंदाजामध्ये बोलणारे रील स्टार धनंजय पोवार यांच्यासोबत वारी पंढरीची आपण पाहणार आहोत। सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे आणि बिग बॉस मराठी फेम धनंजय पोवार आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारीमध्ये पोहोचलेले आहेत। वारीमध्ये सहभागी झालेले वारकरी कशा प्रकारे भक्ती रसामध्ये तल्लीन झालेत आणि वारकऱ्यांची खास डीपी स्टाईलमध्ये पुढारीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेला आहे। रील स्टार धनंजय पोवार यांनी पाहूया। वारकरी संप्रदाय जसं जसं पुढे जातोय, जसं जसं विश्रांतीच्या ठिकाणी येतोय, त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की ते कुठेही थकत नाही, तर हरिनाम हरिपाठ त्यांचा चालू असतो। तर आता बोलूया आज या हरिपाठ या गोष्टीचं काय महत्त्व आहे हे आपण जाणून घेऊया। सकाळपासून दिंडीसोबत तुम्ही पायी चालताय रस्त्यावरनं, न थांबता न थकता। इथं आल्यानंतर म्हणजे हे हरिपाठ तुम्ही जे गाताय किंवा म्हणताय, हे भजन, याचं महत्त्व काय या दिंडीमध्ये? आम्ही या वारीमध्ये चालत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचा शीण होत नाही आणि नित्यनियमाप्रमाणे हरिपाठ आमचा होत असतो। जर हरिपाठ झाल्यामुळे आमचा जो शीण आहे तो शीण जातो, तो नित्यमय होत असतो आणि आमच्याकडून भगवंत करून घेत असतो, त्यामुळे आम्ही हरिपाठ नित्यमय करत असतो। त्याचं विशेष महत्त्व काय सांगू शकाल? विशेष म्हणतं काय, माणसाच्या जीवनामध्ये नित्यनियम आहे, तो नित्यनियम हा हरिपाठ आहे आणि तो हरिपाठ झाल्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये उत्कृष्टता येतं, उत्सुकता ती निर्माण होतो आणि जो माणसाच्या जीवनामधले जे दोष असतात ते दोष आपोआप सहज विलीन होत असतात, म्हणून हरिपाठ पाहिजे। दररोज हरिपाठ का? कैवल्य सम्राट माऊली महाविष्णू ज्ञानोबराया आणि ज्ञानोबरायाने वारकरी संप्रदाय एकदा दीक्षा घेतली की नित्याचा पाठ हा वारकरी संप्रदाय दिलेला आहे। आणि जशी संध्या होत असते ब्राह्मणामध्ये तशी वारकऱ्यांची संध्या आहे आणि प्रत्येक दिवशी हवंच हे वारकरी संप्रदाय एक घातलेली एक काय म्हणतात त्याला दंडक आहे आणि ते दंडक पूर्ण व्हावंच असे वारकरी संप्रदाय, त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रत्येक ज्याने माल घातली त्यांनी नित्याचा पाठ करावा असं वारकरी संप्रदायामध्ये एक दंडक आहे, त्या अनुषंगाने दररोज हरिपाठ होत असतो। वारकरी संप्रदाय कुठली जात नाही, कुठलाही धर्म नाही, कुठलाही द्वेष नाही,
सर्व एका भावनेने या ठिकाणी चालत असतात आणि प्रत्येक ठिकाणी तो भगवंत पाहत असतात, माऊलीला पाहत असतात. ही भावना आमच्यामध्ये आहे, प्रत्येक वारकऱ्यामध्ये आहे. म्हणून ते माऊली माऊली, तुम्ही माऊली आम्ही माऊली, आणि जेव्हा आपण माऊलीमय होतो तेव्हा खरं तर माऊली, मानवता, उदारता, लीनता या 3 गोष्टी ज्यांच्यामध्ये ते माऊली आहेत, या 3 गोष्टी प्रत्येक वारकऱ्यामध्ये असावी ही भावना आमच्या वारकऱ्यामध्ये असते. म्हणून आम्ही प्रत्येका ठिकाणी माऊली बघत असतो आणि माऊली म्हणून त्यांना हाक मारत असतो. खूप खूप धन्यवाद. तर हे असे असतात वारकरी ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भाव नाही, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची मागणी नाही, आणि अशा संप्रदायाचा आपण एक भाग आहोत. याचा सर्वात जास्त अभिमान आपल्याला असायला हवा. धन्यवाद. ज्ञानियांचा राजा, गुरु माझा ज्ञानी, पंढरीची वारी आम्हासी मिरासी, असंच काहीसं म्हणत 2 आजी नाचत गात पंढरीच्या दिशेने निघालेल्या आहेत. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आणि विठुनामाचा जयघोष करत या वारकऱ्यांसोबत पंढरपूरकडे त्या निघालेल्या आहेत. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूया. रामकृष्णारी मंडळी, आपण आता पालखी तळावर आहे. या पालखी तळावर माणसांशी नाही तर अनुभवांशी बोलता येतं. वर्षानुवर्षाच्या हातात घेतलेल्या टाळांशी संवाद साधता येतो, चाललेल्या पावलांचा आढावा घेता येतो. अशीच काही पावलं, अशीच काही हात, अशीच काही माणसं आपल्यासोबत आहेत. ही आजीबाई आहे, ती आजीबाई गंगाखेडवरून आली आहे. गेले किती वर्ष वारी करते आपण विचारूया, काय अनुभव आहे नेमका. काय आजी, किती वर्ष झालं वारी करते? मला झालं 40 वर्ष झालं. 40 वर्ष ना, अजून पण चालतं? आता या वारी सुद्धा होय. पहिल्यांदा वारी सुरू केली, मग काय म्हणजे कारण काय होतं बाबा वारीवर जायचं? काय नाही, काय कारण नाही. माझ्या माऊलीनं माझ्याकडे बघतील, मला कारण काही नाही. बर, कसं वाटतंय सगळं? काही वाटत नाही. देव महिन्याला यायचंय म्हणलं, देवाच्या वारला यायचंय म्हणलं. दर महिन्याला येतात पंढरपूरला पंढरपूरला? बर, म्हणजे महिन्याची वारी करता? महिन्याची पंढरपूरची. बर, म्हणजे देवाची वारी करता आणि आता संतांची पण वारी करताय. बरोबर, महिन्याची पंढरपूरची करता. आणि ही आता 6 वर्षाची अपघात. बर. आजी किती वारी? मी पहिल्या 2 केल्यात आणि मध्ये बंद केलं. माझा मुलगा वारल्यावर ते आता अजून डबल आले. बर, ते आता ही पहिली, आता पहिली पण आधी 2 पायी वाऱ्या केलेल्या. मग काय म्हणजे कसं वाटतं? इकडं आल्यास घराकडे ध्यान येत नाही, काही नाही वाटतं. इकडंच राहावं, रमला जीव 1 महिनाभर. किती मोकळं इकडं वाटतंय, निवांत वाटतंय. हा, ज्ञानेश्वर माऊलीची भेट घ्यायला म्हणल्यास काही अडचण आहे का? काहीच नाही. आपल्या इकडं किती बी निवांत आहे, किती बी छान आहे. दमल्यासारखं होत नाही का? नाही, कशाचा दम येत नाही, काही नाही दमल्यासारखं होत नाही. म्हणजे तेच बळ देते, माऊलीच बळ देते. ज्ञानेश्वर माऊली आपला, आम्ही काय करतात काहीच नाही. माऊलीच आम्हाला बळ देते म्हणून आम्ही येतो. एवढ्या माणसाला स्वयंपाक करून घालतो, आम्हाला कटळा बी येत नाही, आमचे हात दुखत नाहीत, पाय दुखत नाही, आम्हाला शेणी येत नाही. अशा ह्या आमच्या मराठवाड्यातल्या माता माऊले. सोन्यासारखं जीवन जगायचं असलं तर अशा सोन्याच्या वाट्यावरनं चालावं लागेल. त्यासाठी माऊलीचं बोट धरून चालावं लागेल, हे असनी कळलंय. म्हणून संपत्ती सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, हे ज्या पद्धतीनं म्हटलं जातं ते याचं उदाहरण आहे. रामकृष्णारी. आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतोय. आणि यावेळी पालखी सोहळ्यामध्ये विविध प्रकारचे नैवेद्य सुद्धा दाखवण्यात येत आहेत. हे नैवेद्य 2 सख्या बहिणी गेली अनेक वर्ष बनवत असतात. आणि या संदर्भात त्यांच्याशी खास गप्पा मारल्यात सुजित काळंगे यांनी. पाहूयात. पहिल्यांदा माऊलींचा जो नैवेद्य ज्यांच्या हातून होतो त्या बहिणी माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी पहिल्यांदा बोलण्याचा प्रयत्न करूया. माऊली, काय सांगाल, दररोज तुम्ही हा नैवेद्य बनवताय, माऊलींच्या पायाला स्पर्श लागावा यासाठी माणसं धडपडतात, तुम्ही त्यांच्या नैवेद्याचं या ठिकाणी दररोज सेवा करताय, काय भावना आहे? पूर्व पुण्याई, सासर माहेरची, माझ्या कराडनगरची संत सखूची कृपा. कराडनगरामध्ये मी राहते. माझं नाव आहे सुनंदा सच्चंद्र कुलकर्णी आणि माझी मोठी बहीण आहे प्रतिभा प्रमोद घोडके. आम्ही दोघी कराडमध्ये नांदतो. मी तर संतकुच्या गल्लीतच नांदते. तिथं दर एकादशीला मी जाते, अभिषेक करते. तिच्याही पुण्याईनं म्हणा आणि पूर्वजांच्या पुण्यामुळे आम्हाला ही सेवा मिळाली असेल. ही सेवा आम्हाला गेली 19 वर्षापूर्वी
ही सेवा आम्हाला गेल्या 19 वर्षापूर्वी आमचे सरनाईक काका म्हणून सुपर झाले, त्यांनी आम्हाला ही सेवा आम्ही मला 1 दिवसाकरता मागितली होती. आम्ही दोघी सर्व्हिसच्या, त्यामुळे आम्हाला सुट्टी मिळेल की माहीत नव्हतं. आम्ही 1 दिवसाकरता आलतो, पण माऊलीचं 1 दिवस पूर्णच झालेलं नाही आहे. 19 वर्ष झाली, माऊलीचं 1 दिवस पूर्ण होत नाही आहे. त्यामुळं 19 वर्ष झाली. असं आम्हाला वाटतं की आम्हाला फक्त 2 गोष्टी दिसतात, ह्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि जे काही सगळे आहेत सर्व ट्रस्टी लोक आत्तापर्यंत झाले. 19 वर्षामध्ये मी 18 ट्रस्टी बघितले असतील. या सगळ्यांची पुण्याई आत्ता जे आहेत त्यांनी पण आम्हाला ठेवलं आणि निष्काम सेवा आम्हाला करायला दिली आहे. ही करत असताना आम्हाला 2च गोष्टी दिसतात. आम्हाला काय दिसतं तर माऊली जेव्हा आम्ही नैवेद्य घालतो, आमचे 4 गुरुजी असतात, ते आम्हाला ताट आणून देतात नैवेद्याची. ती ताटं आणली की आमचा नैवेद्य बऱ्यापैकी बहुतेक तयार असतोच, तयार होत नाही असं कधी होतच नाही. त्यामध्ये आम्ही 5 पक्वान्न करतो. पुरणाची पोळी, शेवयाची खीर, बेसन लाडू, इतर 2 पक्वान्न वेळेनुसार जी आपल्याला खावीशी वाटतात तीच करायची. याशिवाय चटणी, कोशिंबीर, भाजी, आमटी हे सगळं असतं. माऊलीला मेथीची भाजी, मग नंतर मुगाची खिचडी, भजी, आम्ही हे सगळे पदार्थ करतो आणि ताटांची वाट बघत बसतो. जेव्हा आमचे गुरुजी ताटं घेऊन येतात तेव्हा ताटामध्ये सगळा नैवेद्य मी घालतो. तो घातल्यानंतर त्यावरती आधी 3 पत्रावळी पाणी शिंपडून टाकायच्या, मग चांदीचं ताट झाकायचं, त्यावरती विडा असतो, चांदीच्या भांड्यामध्ये पाणी, दक्षिणा, एक त्यामध्ये बाकीचं पूजा साहित्य घ्यायचं. आणि जेव्हा मी दर्शन बारीला जातो त्या माऊलीचं दर्शन बंद करतात आणि माऊली पालखीतून चांदीच्या पाटावरती खाली उतरते, तेव्हा डोळे भरून येतात. एवढ्या लाख लोकांची माऊली जेवणाकरता पाटावर येऊन बसली, तेव्हा डोळे भरून येतात. तेव्हा माऊलीला परत एकदा ओल्या नॅपकिननं आणि कोरड्या नॅपकिननं स्वच्छ केलं जातं आणि त्यावेळेस गीतेचा 15 अध्याय म्हटला जातो. तो 15 अध्याय म्हटल्यानंतर माऊलीचा नैवेद्य दाखवला जातो. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज. आणि आपण पाहिलं की गेल्या 19 वर्षांपासून या 2 बहिणी माऊलींना नैवेद्य दाखवतात आणि त्या सेवेसाठी त्या स्वतःला धन्यसुद्धा मानतात. मंडळी, वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी विविध उपाययोजना करण्यात आल्या. वारीमध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या माध्यमातून सेवा करत असतं आणि तसंच यावेळी पुण्यातल्या मंचर इथं अनोख्या पद्धतीनं वारकऱ्यांची सेवा करण्यात आलेली आहे पाहायला मिळाली. मंचरमधील भागवत कुटुंबीय गेली 14 वर्ष आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये रांगोळी काढतात. राजश्री भागवत आणि नितीन भागवत ही या वारकऱ्यांची नावं आहेत. आणि कशा प्रकारे ही भव्य रांगोळी आपण पाहू शकतो. भागवत कुटुंबियांकडून वारीमध्ये ही रांगोळीची सेवा केली जाते. या रांगोळी सेवेला 14 वर्षांची परंपरा सुद्धा आहे. आणि पांडुरंगाच्या वारीमध्ये मंडळी कोणी लहान मोठा असा भेद कधीच नसतो. यामध्ये सर्वसामान्य वारकरी आणि राजकीय नेते सुद्धा सहभागी होत असतात. वारी नेत्यांची आमच्या खास सेगमेंटमध्ये आम्ही तुम्हाला राजकीय नेत्यांची वारी नेमकी कशी असते त्या संदर्भात रोज एखाद्या नेत्यांची वारी आणि त्यांचे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवत असतो, शेअर करत असतो. आणि अशाच पद्धतीने आज आम्ही आपल्याला खासदार बळवंत वानखडे यांची वारी नेमकी कशी असते, त्यांच्या घरामध्ये वारीची परंपरा नेमकी कधीपासून सुरू झाली पाहूयात. राज्याला वारीची परंपरा अनेक वर्षापासून लाभली असली तरी मात्र अमरावती जिल्ह्यात रुक्मिणीचं माहेरघर आहे आणि रुक्मिणीच्या माहेरघरावरून गेल्या 430 वर्षापासून रुक्मिणीची पालखी आपल्या सासरी म्हणजेच पंढरपूरला जात असते. वारी नेत्यांची या एपिसोडमध्ये आज आपण अमरावतीचे खासदार आपल्यासोबत आहेत. भाऊ, तुमचं काय नातं आलेलं आहे विठ्ठल आणि रुक्मिणीशी? निश्चितच मला आणि अमरावतीकरांना त्याचा अभिमान आहे की रुक्मिणीचं माहेरघर हे अमरावती जिल्ह्यात आहे आणि अमरावती जिल्ह्यात रुक्मिणीचं माहेर असून गेल्या 430 वर्षापासून सातत्यानं ही वारी निघते. आम्ही वारीचं स्वागत करतो. बियाणी चौकात आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांच्या नेतृत्वात ज्यावेळेस ही वारी ह्या बियाणी चौकात येते त्यावेळेस आम्ही सर्वजण अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे असतील किंवा इतरही काही मान्यवर असतील त्याचं आम्ही पालखीचं आम्ही खूप मोठ्या प्रमाणात स्वागत करतो आणि पालखी रवाना करतो. दुसरीकडे जर पाहिलं तर आधीच्या वाऱ्या ज्या पद्धतीने निघत होत्या, काय वाटतं यावेळी नियोजनात काय बदल करायला पाहिजे किंवा वारी कशी असायला पाहिजे यावेळेस? नाही, वारी तर हे एक हे आहे की तुमचं वारकरी संप्रदायातूनच ती वारी तयार झालेली आहे आणि विठ्ठलाच्या भेटीसाठी जे काही महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरचे जे काही लोक येतात वारकरी, त्यांच्या सुविधा त्यांना असल्याच पाहिजे त्या लोकांसाठी. आणि एक धार्मिकता, एक अध्यात्म
हे त्यामध्ये प्रामुख्यानं असलं पाहिजे, ते जपणं गरजेचं आहे. वारीची जी प्रथा आहे ती गेल्या महाराष्ट्र घडवला आहे त्यांनी, आणि तुम्ही ही प्रथा कशी नेमकी जपत असता? नाही, महाराष्ट्राची जी वारी आहे, मी मगाशीच उल्लेख केला की वारकरी संप्रदाय, हा वारकरी संप्रदाय जो आहे तो जगला पाहिजे म्हणजे त्याचं तो वाढला पाहिजे. कारण आज पाहतो आपण की जे काही इतर राज्यातील जे काही महाराज असतील, साधू असतील, संत असतील, ही मंडळी प्रामुख्याने महाराष्ट्रात येऊन या वारकरी संप्रदायावर आज एक प्रकारचा घालत आहे असं माझं मत आहे. कारण जी काही इथली परंपरा आहे, मग आमचं पांडुरंग असेल, विठ्ठल असेल, हे जे काही आमचे दैवत आहे महाराष्ट्राचे, त्या दैवताच्या विचाराच्या व्यतिरिक्त ही मंडळी महाराष्ट्राच्या लोकांवर मनांवर अतिक्रमण करत आहे. म्हणून ही या निमित्तानं मी हे म्हणेल की आपला वारकरी संप्रदाय वाढला पाहिजे. वारकरी संप्रदायातून फार मोठं विचाराची देवाणघेवाण होते. संत तुकाराम असतील, ज्ञानदेव असतील, संत चोखोमेळा असतील, हे सर्व जे संत आहेत, या संतांचे विचार खूप मोठे आहेत आणि ते विचार या वारकरी संप्रदायात आहेत, म्हणून ते जपले पाहिजेत. वारीमध्ये सहभागी होत असताना अनेक भजन असतात, अभंग असतं. तुम्हाला कुठला एखादा अभंग किंवा काही या संदर्भातलं, वारीच्या संदर्भातलं जे आवडलेलं असेल? टाळकरी जे काही असतात किंवा तुमचं वारीमध्ये सहभागी लोक असतात, भक्त असतात, त्या भक्तांसोबत आम्ही जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल चा नाद गुणगुणत राहतो आणि त्यांच्यासोबत चालतो. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चलती पंढरीची वाट, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. वारकऱ्यांची प्रथा देखील राजकीय जीवनांमध्ये कशी राहते याचं प्रत्यक्ष उदाहरण खासदार बळवंत वानखळे यांनी बोलून दाखवलं आहे. कॅमेरापर्सन सागरसह छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती. मंडळी, बीडच्या कडा येथील मदन महाराज यांच्या पालखी सोहळ्याला मुस्लिम बांधवांकडून जेवणाची पंगत देण्यात आली. गेल्या 21 वर्षांपासून पंगत देण्याची ही परंपरा आहे आणि या पालखी सोहळ्यामधून सामाजिक एकतेचा संदेश सुद्धा देण्यात येतो. यावेळी कडा गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात. पालखी सोहळ्यामधून सामाजिक एकतेचा संदेश सुद्धा मिळतोय. मदन महाराजांच्या पालखीला मुस्लिम बांधवांची पंगत पाहायला मिळते. आणि आपण पाहतोय की आषाढी वारीची परंपरा किमान 800 वर्षांपासून सुरू आहे. पंढरपूरची आषाढी वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा हृदयस्पर्शी उत्सव आहे. या वारीमध्ये कोणत्याही जाती धर्माचा भेद केला जात नाही आणि या संप्रदायामध्ये प्रेम, भक्ती, नम्रता, समता आणि सहिष्णुतेला विशेष महत्त्व दिलं जातं. ही यात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाहीये, तर ती एक सामाजिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चळवळ आहे, जी अनेक शतकांपासून अखंड सुरू आहे. वारी पंढरीच्या या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. नमस्कार. जय जय विठ्ठल, पांडुरंग विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल.